हे सांगितलं कल्याण सांगितलं ऊसाच्या बाबतीत सांगितलं पप्पा तुम्ही 2 कारखाने चालवतात भासू द्या एकदा भीतीवरती कधी गेली या ऊसावर काय काय होईल कारण ऊसाचं राजकारण कुणी कुठे आणते मी कधी ऊसाचं राजकारण केलं नाही कधी कुणाचं बिल आणलं नाही कधी कुणाचं ऊस न्यायचं नाही असं केलं नाही कधी कुणाला पैसे दिले नाहीत असं केलं नाही पण भाई तुम्ही मी नेते या सर्व गोष्टी करत असताना ऊसाच्या बाबतीत आता 366 रुपये जो तोडणीचा दर आहे त्याच्यामध्ये कमिशन जर ऍड केलं तर 439 रुपये दर होतो म्हणजे जवळपास 450च्या जवळपास आता दर झालेला आहे तोडणीचा वाहतूक वेगळी तोडणीचा दर 450 म्हणजे आता देशामध्ये जे उच्चांक दर आहे त्याच्यामध्ये यावर्षी महाराष्ट्र आलेला आहे त्याच्याबद्दल तुम्ही मशीन बद्दल बोला तर मशीनचा दर जास्त आहे तर त्याचं कारण असं आहे की मशीनच्या ह्याच्यामध्ये आपल्याला फास्ट त्याच्यात 50 रुपयाचा फरक आहे तर 50 रुपयाचा मेंटेनन्स रिटर्न काही गोष्टी होते पण त्या दराला समान दर दिला पाहिजे असं कल्याण ऑफिसचं म्हणणं आहे ते बरोबर आहे रास्त आहे दिलाच पाहिजे पण पुढच्या काळात ते पण होईल काही काळात ते पण बरोबर होईल आणि ज्या पद्धतीने आता हे दर देताना सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ही भूमिका घेतात आणि पैसे कोण देतात कारखानदार ज्यांचे बंद आहेत ती देत नाही पण लोकांचं असं म्हणणं होत आहे की कुणीतरी तिसरे नेते नाही नेते पुष्कळ नेते पैसे देणार कारखानदार द्यायला शेत पोहोचायला आणि श्रेय कोण देणार बंद पडले कारखानदार आणि कुठला न्याय त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये मी शासनाला विनंती करणार आहे की त्याचा सुद्धा दरपत्रक फायनल झाला पाहिजे दरपत्रकावर फायनल होऊन माझ्या शेतकरी आणि शेतमजूर लोकांना सुद्धा जास्तीचा भाव मिळाला आणि जास्तीचा भाव मिळूनच आपल्याला इकडे गुजरात सारखा भाव आता सांगितलं आता गुजरात सारखं कसं होईल करतोय सगळं गुजरातला आहे पाणी गुजरातलाच सगळ्या कंपन्या गुजरातला आता बघा आपल्या इथं अंबानगरीत जर तुमची जी पहिली ओळख होती ती राहिली असती मराठवाड्यातलं पुणे शहर म्हणून तर करोडो रुपये जे आज लातूर जिल्ह्याला जातात 25,000 कमीत कमी दरवर्षी कुटुंब आपले लातूरला स्थलांतरित होतात मी सुद्धा त्याचं उदाहरण आहे 25,000 कुटुंब आपल्या बीड जिल्ह्याचे दरवर्षी नव्याला जातात म्हणजे पहिले काही दरवर्षी 25,000 जातात म्हणजे असे 50,000 कुटुंब लातूरला इन ऍव्हरेज मध्ये राहतात पण त्याचा जर खर्च आणि तिथल्या लोकांची इकॉनॉमी वाढण्यासाठी जर विचार केला तर त्याचं अर्थकारण कसं वाढतंय तिथलं किराणा दुकानदाराला पैसे मिळणार तिथल्या कपड्या दुकानदाराला मिळणार तिथलं दवाखान्याला तिथल्या सर्व गोष्टीला पैसे ते पैसे अंमलबजावणी घालवायचं पाप कोणी केलं तर या राजकर्त्याने केलं असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे त्याच्यामुळं जसं आपण अंमलबजावणीचं नाव घालून आपल्याला बाहेर काढलं अंबानगरीचं जे मराठवाड्यातलं पुणे शहरी नाव घालायचं काम कोणी केलं तर राजकर्त्याने ज्या त्यांना घरी बसवायचं काम कोणाला करायचं तर तुम्हाला माहिती आहे त्याच्याशी आपल्याला करतात बोलता बोलता काही बोललं जातंय कुठेही बोललं जातंय पण या सर्व गोष्टी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे तुमची आमची सर्वांची जी मागणी आहे की माझ्या बीड जिल्ह्याचं दररोज उत्पन्न वाढलं पाहिजे आणि हे वाढण्यासाठी मला काम करायचंय मी निवडणुकीच्या अगोदरही सांगितलं निवडणुकीतही सांगितलं आणि आता निवडणूक झाल्यावर सांगतो तर बरेच जण म्हणतात की मला माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दररोज उत्पन्न वाढवायचंय परवाचा आव्हान बघितलं का राजसाहेब भाऊ परवाचा आव्हान बघितलं का आमचे जे आदरणीय नेते बीड जिल्ह्याचे म्हणतात की माझ्या बीड जिल्ह्यातल्या कुटुंबाचं माणसाचं दररोज उत्पन्न वाढवायचंय त्याचं आव्हान जो आहे तो महाराष्ट्रातलं दररोज उत्पन्न कमी झालंय असं आव्हान ज्या कृषी प्रधान देशात आपण राहतो ज्या कृषी खात्याचा सन्मान ज्या शासनाला मिळतो त्या लोकसंतानाच्या अगोदर 3 दिवसापूर्वी छापलंय की कृषीचं सगळं खाली आहे छापलंय बरोबर मी कुणाला शिकवतो पण हे कुणाचा पाप आहे तुम्ही तिकडे सत्कार घ्या मी बोलत नव्हतो परवा कुठं सप्ताह तुमच्या पाहुणे गेला भाऊ 40 कोटी काय मिळाले फुकटचे मिळाले त्याला फुकटचे दिले ते फुकटले आज तिथं काय बोललं गेलं
की म्हणले साखर कारखान्यात काटा मारून पैसे कमवतात आणि इलेक्शनला खर्चतात. या अवलाद आमची नाही. बरं आम्ही कसे होतो? आम्ही जर काटा मारणारे कारखानदार आहोत, आदरणीय पालकमंत्री महोदय, तुम्ही लय वेळ सावत्र बोलला, तो वयानं कमी आहात, उंचीने लहान आहात, पदार्थ माझ्यापेक्षा लय आता मोठे आहे. तरी तुम्ही बोला तुम्ही काटा मारतो, आणि जर मी काटा मारतो तर तुमच्या स्वतःच्या नावावर तुमच्या स्वतःच्या शेतातला ऊस माझ्या कारखान्याला एकदा नाही तर तीनदा का दिला? तुम्हाला लयच काटा 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 केली बाबा जनता. लय काट्यावर जाऊ तुम्हाला मी विरोधात बोला, हीच तुमची खमखुमी आहे काय? ठीक आहे, तसं करू. घाबरत नाही असं वाटतंय, तिथं नाही वाटणार, माहिती आहे पण कशामुळं पुण्या चाललंय ना. जवळ तुम्ही आहात लोकांचे कामं करा, मी जवळ